मोबाईल नॉट रिचेबल आहे आणि ते कुणाला भेटायला तयार नाही. नेमकं याचा अर्थ घ्यायचा कसा? आता नॉट रिचेबल मी सोलापूरमध्ये आहे, तेव्हा पुण्यात काय चाललंय ते अजून काही मला माहिती नाही. संपर्क वगैरे झाला नाही, संपर्क वगैरे काय, संपर्क ते असंपर्कामध्ये असतात. दादा मोबाईल, दादा संपर्क, तुम्हाला आता म्हटलं 2 मिनिटात संपर्क करून देतो. करून द्या की मामा. काही न सांगता निघून गेलेले आहेत. अहो, राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी नको जास्त बोलायला. परत माझं तुम्ही ब्रेकिंग न्यूज करता. बोला बोला. भाजप पण 75 पार म्हणतोय, तुम्ही पण 75 पार म्हणताय, जागा 102 आहेत. नेमकं गणित काय? त्यामध्ये दोघांनाच माहिती आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर सरपंच सपाटे आले, म्हणजे न बोलवता चालेल तर तुम्ही बोलवला. सपाटेचे आमचे मित्र आहेत ना. आमचे प्रेम आहे जुनं, पालकमंत्री असताना सपाटे आमचे निमंत्रित केलं होतं ना. मी मित्र, आमचे पालकमंत्री असताना ते माझे मित्र होते. दोन राष्ट्रवादी एक झाले. त्यांची इच्छा आहे, 100% त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण केलं होतं ना. ते शेवटी प्रेम आहे राष्ट्रवादी पक्षाचं. त्यांचं पवार कुटुंबाविषयी प्रेम आहे त्यांचं वेगळं. त्यांना काय आश्वासन समोर आलं? त्यांना आश्वासन काय दिलं? ते माझ्या भेटीसाठी आलेले. खूप दिवस आम्ही दोघांनी एकमेकांचा चेहरा पाहिला नव्हता. आज आमच्या मी त्यांचा चेहरा पाहिला, त्यांचा चेहरा पाहिला. स्वागत वगैरे करणार की मामा? स्वागत का, शेवटी आम्ही दोघं राहणारे. स्वागत आम्ही घरची माणसं, घरच्या माणसं स्वागत करायचं नसतं. काय करणार? अहो, घरच्या माणसं स्वागत करायचं नसतं म्हणतो ना. मामा सोलापूरकरांना आव्हान करा, काय करा? मी सोलापूरकरांच्या जनतेला एकच आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, त्या जे उमेदवार उभे राहणार आहेत, त्यांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करा. आणि आपण मतदान केल्यानंतर भविष्यामध्ये यांना नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे या शहराच्या विकासासाठी जे काय लागेल किंवा जे काय देणं गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तर देतीलच. त्याबरोबर मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांना पण इथं बोलवून या शहरासाठी जे काय चांगलं करतो तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करूया. आणि मी तुम्हाला हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती धर्म कधी भेदभाव कुणाचा केलेला नाहीये. धर्माचा कधी भेदभाव केलेला आहे. सर्व धर्म समभाव या रीतीनं काम या राज्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब या सर्वांनी केलेले. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचं जर मतदान आपण सर्वांनी करावं अशी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांना मी कळकळीची सर्वांना एक विनंती करतो. आणि आपण सर्वांनी मतदान करचाल हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. लढते कशा पद्धतीचा आत्मविश्वास आहे, कशा पद्धतीचं एकंदरीत माहिती आपल्याकडे पक्षाकडून? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहर हे एक चांगल्या विचारसरणीचं शहर आहे. इथं चांगल्या व्यक्तीला, चांगल्या पक्षाला, ज्या पक्षाची ध्येय धोरणं चांगली आहेत आणि सर्व धर्माला बरोबर घेऊन जो पक्ष काम करतो, ज्या पक्षाची विचारधारा आहे, फुले शाहू आंबेडकर पक्ष आमच्याची विचारधारा, ही विचारधारा घेऊन आम्ही या राज्यामध्ये आमचा पक्ष काम करतो. त्यामुळे निश्चित प्रकारे सोलापूर शहरातील जनतेने ठरवले की आमच्या पक्षाचे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे मतदान करायचे. आणि आज ह्या संदर्भामध्ये आज ही बैठक की तुम्हाला सर्वांना माहिती आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारा असणारा आमचा हा पक्ष असल्यामुळं निश्चित प्रकारे या शहरातले सर्व मतदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना जास्तीत जास्त सीट्स या सोलापूर शहरामध्ये निवडून देतील. आणि 16 सीट निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये जर सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आमच्या पक्षाला जर कौल दिला तर भविष्यामध्ये या शहरामध्ये असणारे प्रश्न, असणाऱ्या अडचणी आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे या शहराचा विकास करू. या कामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे नेते दादा असतील, या सर्वांची मदत घेऊन एक शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे. साधारणतः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं फॉर्म भरल्यानंतर आमची यादी एबी फॉर्म आमचे ते दिले जातील. या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब हा निर्णय घेतील. तो अधिकार
नंतर अण्णा बनसोडे इथले पूर्वी संपर्क मंत्री होते, त्यांच्याशी विचारविनिमय करा. तेच पाठीमागे त्यांनी इथं सगळ्यांना बरोबर घेऊन पाहिलेलं आहे. अण्णा बनसोडे साहेब या बाबतीमध्ये आणि अजितदादा पवार साहेब पक्षाचे आमचे अध्यक्ष आणि समन्वयक या लोकांना यादी देतील, त्याप्रमाणे आमची यादी जाहीर होईल. पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ही युतीच्या चर्चा म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगवल्या गेल्या, कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला शरद पवार गटाने उघडं पाडण्याचा प्रयत्न केलाय का मतदारांसमोर? असं कुणी कुणाला उघडं पाडलेलं नाहीये आणि कुणी कुणाला उघडं पाडत नाहीये. प्रत्येक पक्ष हा सक्षम आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निश्चित प्रकारे आमचा पक्ष येणाऱ्या निवडणुकीवर महानगरपालिकेच्या सर्वच निवडणुकीमध्ये हा पक्ष जोमाने सगळे आमचे उमेदवार घेऊन हा मतदारासमोर आम्ही जातोय. रोहित पवार कुठेतरी प्रभावी ठरले का युती तोडण्यामध्ये? युती तोडण्यामध्ये रोहित पवार प्रभावी ठरले का? कारण त्यांची एंट्री झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीला सुप्रिया सुळे सकारात्मक या बाबतीमध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलं की या बाबतीमध्ये हा जो विषय तो अजितदादा पवार साहेबांचा विषय असल्यामुळे या बाबतीमध्ये मी एखादं त्या बाबतीमध्ये भाकीत करणं किंवा खोटं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. नवीन लोकांना प्रवेश दिला गेलाय, त्यांना तिकिटाच्या हमी देऊनच प्रवेश केला गेला. नवीन लोकांनी पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा तिकिटाचा हट्ट केलेला नाही. त्यामुळे असं म्हणणं हे चुकीचं आहे. ज्याला योग्य आहे त्याला जावं. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आम्ही त्यांच्याबद्दल काय भाष्य करू शकत नाहीये. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला याचा काय फरक पडेल वाटतंय? मी तुम्हाला पाठीमागे सुद्धा कुणी कुठं गेलं पक्षाकडे, मी जरी पक्ष सोडून गेलो तर पक्षाला काय फरक पडत नाही. तर दुसरा पर्याय असतो. तुम्ही तसे पर्याय दुसरा पर्याय असतो. मामा तुम्ही 102चा फिगर सांगताय, किती निवडून येतील? निवडून यायला अजून माझ्याकडे काही हे नाहीये. पण तुम्हाला मी नक्की इलेक्शन सुरू झाल्यानंतर एक 4-8 दिवसामध्ये ती गोष्ट सांगेल. तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय तर दिला जाईल, पण त्यांच्या मताचा आदर करून नगरसेवक म्हणून त्याला दुसऱ्यांना ते सांगतील तळागाळातले कार्यकर्ते की हा माणूस योग्य आहे, हा योग्य आहे, त्याचा विचार केला जाईल. सोलापूरमधील लढाई आमची कोणासोबत आमची लढाई आम्ही जे आहेत जे कोण आता विरोधी असतील आज चित्र अजून ते स्पष्ट नाही. चित्र स्पष्ट झालेल्या बाबतीमध्ये बोललं जाईल. होते सगळे अंतिम टप्प्यामध्ये बोलणे आलेली होती आणि ऐन वेळीच दोन्ही राष्ट्रवादींची युती जी आहे ती शरद पवार गटाकडून तोडण्यात आलेली, तशा पद्धतीची प्रतिक्रिया या बाबतीमध्ये काय नाही या बाबतीमध्ये मी पण हे तुमच्याकडूनच ऐकलं होतं. या बाबतीमध्ये खरं तर हा विषय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या अखत्यारीतला असल्यामुळं युती का तुटली, त्या बाबतीत काय घडलं या बाबतीमध्ये मला अधिक काय मी त्या खोलामध्ये गेलेलो नाही. पण निश्चित प्रकारे याचं उत्तर अजितदादा पवार साहेब हे देतील. भाजप शिवसेनेसोबत युती करायला तयार होते, परंतु राष्ट्रवादी सोबत बोलणं करत नाही. ही कुठेतरी राष्ट्रवादीचं असं शेवटी नाहीये. शेवटी प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येकाला वेगळी विचारधारा असल्यामुळं आमच्या पक्षाची विचारधारा, आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी आहे. पण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, मागाशी सांगितलं की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारणा असताना आमचा पक्ष आहे, तर निश्चित प्रकारे आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाहीये. त्यांनी पण तसा आम्हाला काही आग्रह किंवा तसा केलेला कुणी आमच्या युतीमध्ये केलेला नाहीये. त्यामुळं कोण कोणाला घेतंय कोण कोणाला घेत नाही या फंद्यामध्ये न जाता निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक सोलापूर शहराच्या विकासासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष आहेत त्यांच्यामध्ये युती होणार का? अजून तर आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा आमच्याकडे आलेला अध्यक्ष आलेला नाही. त्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठलाही विचार नाही. आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उमेदवार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका आहे. माजी महापौर मनोहर सपाटे काल उपोषणाला बसले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाले पाहिजे तरच आपण सोलापुरात जिंकू शकतो. त्यांचा जर प्रस्ताव जरी आला नसला तरी भावना म्हणून कार्यकर्त्यांची माजी महापौर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने शेवटी सपाटे साहेबांची भावना एकच आहे की बाबा दोन्ही पक्षाची विचारधारा एक असल्यामुळे दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र यावं म्हणून त्यांची ती भावना आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दोन्ही पक्षाचे नेते त्या बाबतीमध्ये निर्णय काय घ्यायचा तो घेतील.
मामा असं म्हणायचं का की तुमच्या उत्तरावर की भाजपाकडून तुम्हाला सन्मानाची ऑफर किंवा सन्मानाचा निरोप तुम्हाला मिळत नाही म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की भाजप असू दे, भाजप आमचा युतीतला आमचा घटक आहे. आमचं एकत्र आम्ही तिन्ही पक्ष आम्ही एकत्र काम करतो, चांगल्या पद्धतीनं काम करतो. मी असं म्हणणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते युतीमध्ये त्या तिन्ही लोकाभिमुख निर्णय, गोरगरीब माणसासाठी निर्णय घेणारे नेते असल्यामुळं निश्चित प्रकारे जरी आमच्या तिघांचं वेगवेगळे असतं, आम्ही तिघं जरी युतीमधनं वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी शेवटी भाजपच्या ठिकाणी त्यांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते काम करते, शिंदे साहेबाचं ते काम करते, आम्ही आमचं काम करतो.